नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. अजित पवारांकडून बारामतीतून न लढण्याचे पुन्हा संकेत. राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सध्या सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुका न लढण्याचे आदेश दिलेत. मी उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीत बारामतीत कुटुंबातील उमेदवार देऊन मी चूक केली. राजकारण घरात आणण्याची काहीच आवश्यकता नव्हती. सुनेत्रा पवार यांना बहिणीच्या रूपात विरोधात उभं करून मी चूक केली, ते व्हायला नको होतं असं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक न लढण्याचे संकेत दिले. अजित पवार हे कर्जत जामखेडमधून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे, पण अद्याप यावर कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं ह्यावेळेस जास्त कोणी येणार नाही. यावेळेस जास्त कोणी येणार नाही. उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत. ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल. उमेदवारी अर्ज भरण्याच्या बद्दलचा निर्णय होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते स्पष्टपणे सांगेन आणि मग तुम्हालाही ते समजून येईल.